केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या धोक्याच्या सूचनेनंतर मुंबईत हाय अलर्ट जारी केला आहे. शहरात आगामी सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ले घडवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे. त्यातूनच मुंबईत पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे. धार्मिक स्थळांसह गर्दीच्या ठिकाणी पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष खबरदारी बाळगली आहे. पोलिसांना मॉकड्रिल करण्याच्या सूचना आहेत. गर्दीच्या ठिकाणी आणि धार्मिक स्थळांवर मॉकड्रिल तयारी करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून मिळाल्या आहेत. सर्व डीसीपींना त्यांच्या संबंधित झोनमधील सुरक्षा व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश दिले आहेत. नुकतेच क्रॉफर्ड मार्केट परिसरात एक मॉकड्रिल आयोजित करण्यात आले होते. या परिसरात हा परिसर प्रचंड गर्दीचा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी 2 प्रमुख धार्मिक स्थळेही आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईतील इतर ठिकाणीही मॉकड्रिल करून सुरक्षेची तयारी तपासली जात आहे. शहरातील सर्व मंदिरांना सुरक्षेबाबत सतर्क केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संशयास्पद हालचालींबाबत पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे. पुढे काही दिवसांवर नवरात्रोत्सव सुरू होणार आहे. त्यात मुंबईत मोठ्या प्रमाणात गरबा आयोजित केला जातो. हजारोंच्या संख्येने लोक जमतात. त्यामुळे पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेवर भर दिला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क आहेत. नवरात्र, दिवाळी यांसारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढवला आहे. मुंबईवर याआधी झालेले दहशतवादी हल्ले पाहता पोलिसांनी गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.